बऱ्याच जणांना इंडक्शन आणि हे जे पातेलं बघितलं वाटेल का हा इलायचीचा का चहा वगैरे करतोय, तसं काय नाही मित्रांनो. इलायची उगवण्यासाठी ही एक स्टेप आहे, मी तुम्हाला दाखवेल पुढे. तर आपण बघा, हे बघूया. ही बघा वेलची, इलायची, याला मसाल्याची राणी म्हणलं जातं बघा. सोनं आहे रे सोनं, असं म्हणलं तर काय वावगं नाही. 40 ते 42 दिवशी बघा असे वेलची उगवते मित्रांनो. त्याला कोंब आलेले दिसतात बघा, बाहेर उगवलेलं आहे, ग्रो झालेला आहे. त्याच्यानंतर एक 7-8 दिवसानंतर तुम्हाला हे 2 पानावर त्याची ग्रोथ थोडी स्लो असते. इलायचीचा बाजारभाव जर बघितला मित्रांनो तर 6 mm, 7 mm आणि 8 mm ह्या साईजनुसार त्याचा बाजारभाव ठरवला जातो. केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त या इलायचीची लागवड केली जाते. चला आता आपल्याला रोपं बनवायला सुरुवात करू मित्रांनो. बघा आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इलायची लागणार आहे. तर इलायची घेतली तर आपण 7 mm ते 8 mm च्या टॉप क्वालिटीचे आपण इलायची सिलेक्ट केलेत बघा. तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम मस्त आहे, शाईन वगैरे पण चांगली आहे. तर आपल्याला काय करायचं आता, सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यातले बी काढून घ्यायचेत बघा. आपण आता हे बघा, हे असे बी काढून घेतले साईडला. सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं बघा, आपण इंडक्शनवरती पातेलं ठेवलेलं छोटं पाणी गरम करायला. तर ते तुम्हाला आता समजून जाईल मित्रांनो. हे बघा, हे तेच पातेलं आहे. आपण काय करणार आता, हे इंडक्शन चालू करणार, इंडक्शनवरती ठेवले. आपल्याला हलकंसं कोमट पाणी करून घ्यायचे. तर हलकंसं कोमट पाणी करून घेण्यासाठी आपण काय करणार आहे आता, हे बघा इंडक्शन सुरू करतो आपण. हे इंडक्शन सुरू केलं मित्रांनो आपण. तर इंडक्शन सुरू झाल्यानंतर आपण काय करणार आहे की टेम्परेचर सेट करणं अगोदर. थांबा, टेम्परेचर जास्त वाढू नये म्हणून आपण एक टेम्परेचर व्यवस्थित करणार आहे त्याला. तर एक 1300वरती आपण टेम्परेचर ठेवलेलं आहे बघा. हे टेम्परेचर ठेवल्यानंतर आपल्याला म्हणजे जेणेकरून जास्त पाणी उकळू नये. तर आपण आता ह्या बिया घ्यायच्या आहेत मित्रांनो, ज्या आपण बिया काढल्या होत्या ना, तर त्या आपण बिया घेतो आहे आणि बिया आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे बघा. हे आपण असं ह्या पाण्यामध्ये ह्या बिया टाकून घेऊ मित्रांनो. हे आपण टाकून घेतलं. आपल्याला जास्त बिया लागणार नाहीत, आपण 3च रोपे बनवणार आहे. तर आपण हे आता टाकले आहेत बघा. असे बिया आपण टाकून घेऊया, थोडं जास्त बनवून घेऊया. कारण काय होतं की आपल्याला नंतर सिलेक्टिव्ह निवडक असे बी आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये जरा गरम व्हायला पाणी जरा चेक करायचं की टेम्परेचर आपल्याला जास्त नको, आपण फक्त आपल्याला कोमट पाणी हवं आहे. तर बघा मी 70 सेल्सिअसला ठेवलं आहे. परत नंतर हे काढून घे. आता काढून घेतलं बघा पाणी. आणि हे जे पाणी आहे तुम्ही कोमट पाणी आहे, ह्या कोमट पाण्यात बी आपण असं भिजत घालायचे ओव्हरनाईट, म्हणजे 24 तास. आता आज सकाळी 11 वाजता ठेवलं तर उद्या सकाळी 11 वाजता त्याला काढायचं आहे. चला मित्रांनो, आपण आता काय सेटअप घेतलाय मी तुम्हाला सेटअप दाखवतो बघा. हे आपण कोकोपीट घेतलंय. कोकोपीट हे ग्रोईंग मीडियासाठी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण ह्या कुंड्या घेतल्यात. ह्या कुंड्या आपण नेहमीप्रमाणे रियुजेबल आहेत. आपण त्यात नेहमी काय ना काय उगवत असतो, आपण उगवून दाखवत असतो मित्रांनो. तर ह्या कुंड्या घेतल्यात बघा आपण. त्याच्यानंतर काय केलं आपण, एक पाण्याची छोटी बॉटल घेतली, त्याला छोटी वरती छिद्र केलेले आहेत, स्प्रे करण्यासाठी केलेलं आहे. महत्वाचं बघा, आपण आता काय केलं होतं की ओव्हरनाईट 24 तास आपण जे बिया भिजत घातल्या होत्या गरम पाण्यामध्ये, ते घेतलेत बघा मित्रांनो. आणि काय होतं की आता ह्यातले नॉर्मल जे बी असतात ते तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, कडक असतात आणि ते काय लगेच फर्टायला होणार नाही, ते नंबर ऑफ डेज वाढतील. म्हणून आपण काय केलं, ह्यातले बी काढून ते गरम पाण्यात भिजत घालून ते आपण घेतलेले बघा. ते जरा फुगलेले दिसतात तुम्हाला. तर आपल्याला जेवढे बिया हवे ते आपण तेवढं काढून घेतले, भिजत घातले. आता हे राहिले इलायचीच आपल्याला काम नाही मित्रांनो, आपण आता हे ठेवून देऊया मित्रांनो. चला आपण आता कंटेनर घेतले बघा. कंटेनर भरायला चालू करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रोईंग मीडिया म्हणजे कोकोपीट भरून घ्यायचं आहे मित्रांनो. तर चला पटापट आपण ह्याच्यामध्ये आता हे भरून घेऊ स्पॉट. जवळपास 1-2 बोट राहतील एवढं आपण भरून घ्यायचं अगोदर सगळ्यात पहिल्यांदा. तर आपल्या तिन्ही पण कुंड्या आपण भरून घेतल्या बघा मित्रांनो. आता हे भरून झालेलं कोकोपीट. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे कोकोपीट भरून घेतल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये बिया लावून घ्यायचे बघा मित्रांनो. चला मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा आपण असे बिया घेतलेत बघा. या असे बिया आपण सिलेक्ट केले. तर आता काय होतं की प्रत्येक बी फर्टायला होत नाही, त्यामुळे आपण 1-2 टाकू शकतो. बऱ्याचदा वेळा काय होतं की काही लोक जास्त पण टाकतात. उगवण्याचा रेशो कमीच असतो, त्यामुळे आपण ज्या टाकताना 2-2 टाकूया, जेणेकरून 2-3 पण टाकूया. एखादी जरी उगवली तरी चालते आपल्याला. काय काही लवकर उगवते, काही उशिरा उगवते मित्रांनो. तर आपण टाकून घेऊया. हे बघा असं होल करायचं आणि आपल्याला लावून घ्यायचं बघा. ह्याच्यामध्ये छोटंसं एक साधारणतः एक एक 15-20 जाईल एवढंच, आपलं सेंटीमीटर आतमध्ये जाईल एवढंच आपल्याला आतमध्ये लावायचं मित्रांनो. हे आपण लावलेलं बघा आतमध्ये. तर असं आपण लावून घेतोय मित्रांनो. हे लावलं बघा आपण. आता बिया लावून घेतल्यानंतर आपलं काय करायचं, आपण जी पहिला बॉटल घेतली होती अगोदर त्याला होल करून घेतलेलं मित्रांनो. तर आपण हे पाणी असं स्प्रे करून घ्यायचं त्याच्यावरती. कोकोपीट ऑलरेडी आपलं ओलं असते, पण थोडंसं आपण थोडं मारून घ्या वरती पाणी. तर असं मारून घेतो बघा. हे ह्युमिडिटी वाढते, त्यामुळं आपण हे असं पाणी मारून घेऊया मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या दिवसातून 3 वेळा पाणी देऊन घ्यायचं मित्रांनो. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळा आपल्याला पाणी देऊन घ्यायचं.
साधारणतः 40 ते 42 दिवशी आपण 40 ते 42 दिवस वाट बघितल्यानंतर आपल्याला असे बघा छोटे छोटे तुम्हाला कोंब दिसतात वरती बघा. तर काय होतं, आपण लावताना 2-3 बी लावले होते, पण काय होतं, काही बी लवकर उगवतात, काही उशिरा उगवतात आणि ह्याच्यामध्ये मोर्टॅलिटी रेशो जरा जास्त असतो, म्हणजे बी मरतात त्या आतमध्ये बऱ्याचदा. तर हे बघा क्वालिटी चांगली उगवलेली मित्रांनो. तर हे बघा 40-42 दिवसानंतर आपली प्रतीक्षा आपण जी होती ते आपल्याला हे आता उगवलेले आहेत बघा. ही जी रोपं बऱ्याच बाकीचे रोपं बनवण्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला पेशन्स खूप ठेवावं लागतात बघा मित्रांनो. आणि आपली प्रतीक्षा होती 40-42 दिवसानंतर आपल्याला हे आपल्याला असं रोप आपल्या हातात आहे. अजून एक 7-8 दिवस लागतात त्याला 2 पानं उगवण्यासाठी. आपण आता मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बघा. 50व्या दिवशी ते 52व्या दिवशी तुम्हाला हे रोप बघा एकदम असं 2 पानावर दिसतं. त्याचा सुगंध एवढा चांगला येतो मित्रांनो. छोटं पानाचा तुकडा जरी तुम्ही तोडला आणि असं चुरगळला तर असा एवढा स्मेल येतोय की असं वाटतं आपण आता इलायची खाल्ली किंवा इलायचीचा आपण स्मेल घेतोय असं वाटतंय. आणि क्वालिटी एक नंबर उगवलेली मित्रांनो. आपण बघा हे उगवून दाखवलेलं आहे, तुम्ही घरी स्वतः ट्राय करू शकता. ही बघा ही राणी आहे, मसाल्याची राणी. स्पायसेसमध्ये जगात ह्याला भारतातील सगळ्यात जास्त इलायचीला मागणी असणारा मसाल्याचा पदार्थ आहे. टॉप क्वालिटीचा माल फक्त आणि फक्त भारत देशात उगवतो मित्रांनो. तर आपल्या भारत देशात बघा सगळ्यात जास्त दक्षिणमधून येणारे हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत तर ह्यांना जगात मागणी आहे मित्रांनो. एक नंबर असं उत्पादन मिळतंय भारतामध्ये आपल्याला, आणि हे मसाले बाहेर कुठेच मिळत नाहीत. तर काय करायचं मित्रांनो, आपल्याला पारंपरिक शेती कमी म्हणत नाही कोविड करायची, थांबवायची. आपण काय करायचं, नवीन नवीन शेतीचे प्रयोग करून बघायचे आपल्याकडे. मी म्हणतो 1 गुंठा लावून बघा तुम्ही. 1 गुंठा बाजूला राहू दे मित्रांनो, 2-3 रोपं लावून बघा, 4 रोपं लावून बघा. तुमच्या शेतात जर व्यवस्थित उगवत असेल तर करायला काय हरकत नाही. एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो, सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते.